रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा सध्या जोरदार प्रचार चालू आहे। एवढंच नव्हे तर लाडकी बहीण योजना खरंच आता महायुतीला तारणार का असा प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण झाला। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल वजीर। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला राजकीय लाभासाठी अत्यंत महत्त्वाची असल्यानं रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत भाजप आणि शिंदे गटात प्रचारासाठी चढाओढ लागली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप शिंदे गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून फलकबाजी व अन्य माध्यमांमधूनही योजनेचा जोरदार प्रचार करण्यात येतोय। अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा इच्छुक असून भाजपचे मुरजी पटेल हेही निवडणुकीची तयारी करतात। शर्मा यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत तर पटेल यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचे 2 स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केलेत। त्यामुळे लाडकी बहीण 2 भावांमध्ये दरार तर उभी करणार नाही ना, असा उपहासात्मक टोला सध्या महायुतीला चर्चेचा मुद्दा बनवते। काही दिवसांपूर्वीच महायुतीतील दादा अजित पवार यांनी सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवारला उभं करायला नको होतं असं वक्तव्य केलंय। त्यात आता शिंदे भाजपमधली ही चढाओढ, महायुतीचं नेमकं काय चाललंय, महायुती युतीवर ठाम आहे ना, असा सवाल आता जनतेमध्ये डोकं वर काढतोय। लाडकी बहीण योजनेबद्दल अभिनंदन करण्यासाठी फडणवीस यांना भाजप महिला मोर्चाच्या पुढाकारानं 25 लाख राख्या पाठवण्यात येत आहेत। भाजप व शिंदे गटातील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी विविध कार्यक्रम, माहिती पुस्तिका आणि फलक लावण्यात येत आहेत। अनेक भागांमध्ये घरोघरी राख्याही पाठवण्यात येत आहेत। या योजनेचा जोरदार प्रचार करून निवडणुकीत राजकीय लाभ उठवण्यासाठी भाजप शिंदे गट प्रयत्नशील आहे, हे मात्र नक्की। राजकीय वर्तुळातून आता नवीनच मागणी समोर येते, ती म्हणजे योजनेची मुदत काढून टाकण्याची मागणी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज भरताना महिलांना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यानं योजनेची 31 ऑगस्टची अंतिम मुदत काढून टाकण्याची मागणी माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केले। योजनेसाठी सुरुवातीला 15 जुलैची मुदत होती। मुदत वाढवण्याची मागणी आम्ही केल्यावर ही मुदत 31 ऑगस्ट करण्यात आली। महिलांसाठी सामाजिक सुरक्षा हक्क देणारी ही योजना असल्यानं अर्ज करण्याची मुदत काढून टाकावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे। यात आता महाविकास आघाडी मागे नाही। आदित्य ठाकरेंनीही आता लाडक्या बहिणींना नवीनच आश्वासन दिलंय। लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणार असल्याचं, देशातील नागरिकांना 15 लाख रुपये देण्याचं आश्वासन देणारे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 1500 रुपये देत आहेत। महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर यात चांगली वाढ करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलंय। आता लाडकी बहीण कोणाच्या राजकीय प्रचारात हुकमी एक्का होते हे येत्या काळात कळेलच। तोपर्यंत अशाच राजकीय चर्चांसाठी पाहायला विसरू नका पॉलिटिकल वजीर। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।